देखो बच्चा पढ़ी कैसे हो आप लोग। आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो हम लोगों ने मैथमेटिक्स के ओरिएंटेड बहुत से सवाल जो भी पर्टिकुलर चीजों में रहती है वो सारे के सारे अभी रोज तो कर ही रहे, साथ ही साथ रीजनिंग के भी कुछ ना कुछ सवालात पे डिस्कशन करना स्टार्ट कर रहे हैं। समझ रहे बातों को, है ना। तो ऑलमोस्ट ये सीरीज तो अपनी चल ही रही है, बावजूद उसके मैथमेटिक्स की भी चीजें चल रहे हैं और मराठी के भी चल रहे हैं, है ना। तो आप लोग भी चाहो तो हमारा हिस्सा बन सकते हो। और सबसे मेन चीज, पहली बात मैं बता दूं, हमारे चैनल को आप सब्सक्राइब भी कर सकते हो अगर चीजें अच्छी लगी हो तो देखो बच्चा, पहला सवाल आपके सामने पता ही है। नवोदय पहला सवाल किस हिसाब से डिस्कस करता है? ऑड मॅन आउट के हिसाब से। वेगळे पद शोधा। आता यापैकी वेगळे पद आपल्याला शोधणे आहे, कसा काय करालची? तर पहा, काही टेंशन घ्यायचा नाही। कैसे डील करोगे बच्चा इसमें, ये समझ लो। ए बी सी डी सगळेचे सगळे तुम्हाला इथे जे दिसत आहेत मस्तपैकी एका कोणत्यावरून दुसऱ्या मस्त इकडे तिकडे पसरून राहिले। तीनही लाईन पाय, एक दोन तीन, पाय एक दोन तीन, एक दोन तीन, आणि हाही तीनच आहे, पण हा एका कोणत्यावरून नाही चालला, हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून एका कोणत्याकडे चालले। बरोबर आहे की नाही? म्हणजे यांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चोरी केलं आणि एका ठिकाणी जाऊन भेटलंय, म्हणजे हा चोर आहे म्हणते का? हे पक्का खतरनाक आहे। ह्या पोराईपासून दूर रे भाऊ, खतरनाक काम आहे याच्या। तो उत्तर तुमचा बॉम्बे, उत्तर तुमचा बॉम्बे। चला पहा जी, त्याच्यानंतर ए बी सी डी। आता पहा, अय कॉर्क बॉल है ये, देखो इसमें बीच में दिख रहा है आपको टकलिया टकलिया टकलिया, ठीक है जी। टकलिया टकलिया तीन टकलिया, टकलिया टकलिया तीन टकलिया, पापा पापा टकलिया इकडे तिकडे परीस, म्हणजे हाच आपला उत्तरीस। आपल्या गटात बसत नाही तो, बसते का? म्हणजे तुमचा उत्तर चोक्या सरप। सी फॉर चोक्या सरप, सी फॉर चोक्या सरप नाही का? मग एकच नंबर। चला नेक्स्ट, आता पाहू। हा इकडे पहा, ए बी सी डी। आता पाय रे, पाय त्रिकोणच्या सगळ्या शेवटी टकल्या 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 एकच आहे। हा तर इकडे पाय, टकल्या 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 टकल्या, अरे बापा हे तर सारखेच दिसतात रे सगळे। हाही सारखाच आहे, हाही सारखाच आहे, हाही सारखाच आहे। हा याच्या आतमध्ये आहेच नाही रे, याच्या पोटच गायब आहे का? म्हणजे हा खादाडे आहे, हा ना खाल्लं ना। चल म्हणजे तुमचा उत्तर ऍनाकोंडा, ठीक आहे। आग्र्या सरप, कोणता सरप? आग्र्या सरप। चल लक्ष दे, त्याच्यानंतर पाय रे भाऊ, व्ही दोन लाईन, एक दोन तीन चार लाईन, एक दोन तीन लाईन, इथे एकच लाईन, आणि हा गोलू लाईन, हा आपल्या पंक्तीत बसते बघा। बघाल ना तुम्ही बाळा, तर बघा सगळ्यात ज्या गोष्टी बनलेल्या आहेत ना अल्फाबेट, हे लाईन पासन बनलेले आहे, आणि इथे हा सर्क्युलर रिजन पासन बनलेला आहे, म्हणजे हा दांड्या सरप। कोणता सरप? डी फॉर दांड्या सरप। उत्तर काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? तर भाऊ असे प्रश्न राहतात जय नवोदय मध्ये। चलो जाऊ बाळा नेक्स्ट प्रश्नांकडे। आता पाहू याचे उत्तर कसे काढायचे। पाहू कावजी, हा पहा बाळांनो, नेक्स्ट प्रश्न आहे आपला काय, समान आकृती शोध। बरोबर आहे। तर आता बघा, एक कोणता तरी प्लस पॉइंट पकडून टाक। प्लस पॉइंट म्हणजे नेहमीच प्लस नाही, कुठला तरी एक पॉइंट असं पकडायचं, बघायचं। स्टार तुम्हाला दिसतोय प्रत्येक ठिकाणी, बघा स्टार आहे का? आहे 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 आहे। ओ माय गॉड, हा बघा अशा टाइपच्या प्रश्नांमध्ये लक्ष दे रे। अशा टाइपच्या प्रश्नांमध्ये पहिले ऑप्शनला कॅन्सल करायला शिका। ज्या मुलाला कॅन्सल करता आलं की हा पर्याय राहू शकत नाही, आपोआप उत्तर तुम्हाला मिळते, हे लक्षात घ्या। हे रिझनिंगची खासियत आहे, ठीक आहे। तर हा राहू शकत नाही बाळा दांड्या सरप, काऊन? कारण की इथे पहा हा स्टारला जुळलेला आहे। त्यानंतर हा बघा, हा चिन्ह काजू कतली इथे आहे, अरे हेळ, इथे काजू कतलीच नाही आहे, कॅन्सल। काजू कतली आहे, काजू कतली आहे। त्याच्यानंतर इथं काय आहे? चौकोन, इथे चौकोन आहे का? अरे हेड, कॅन्सल। म्हणजे तुमचा आन्सर चौक्या सरप। कोणता सरप? चौक्या सरप। त्याच्यानंतर बघ रे बाळा, दुसरा वाला प्रश्न, इथे बघ अंदर कालू आहे का? इधर अंदर कालू आहे का? इथे तर कालू दिसते, कॅन्सल। आता मधामधून लाईन गेली आहे का? नाही, कॅन्सल। चौक्या सरप आहे, कॅन्सल। आता पाय पाय दांड्या सरप मध्येच फरक आहे फक्त, पहा। आता मी का म्हणतो, ही लाईन गेली आहे, ही लाईन गेली आहे, हेही बरोबर आहे,
असाही आहे, असाही आहे, बरोबर आहे. थांब रे थांब, एक मिनिट बाळा, एक मिनिट, एक दोन. इथे फक्त हे लाईन जे दिसतो ना तुम्हाला, हे अर्धीच आहे. इथे संपूर्णपणे आलेली आहे खाली. भांड्या सरप्पन कॅन्सल आणि तुमचा उत्तर दांड्या. समजलं बाळांनो? अशा पद्धतीने डील करायचे. ओके, नेक्स्ट प्रश्नांकडे जाऊया. ओ माय गॉड, देखो 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 देखो, टेंशन नहीं, टेंशन नहीं, सबसे में अब देखो, 1 2 3, 1 2 3. बड़ा 3 कालू आहे, इथे पण 3 आहे, इथे 2च आहे. भांड्या सरप कॅन्सल. इथे बापा चौक्या सरप पण कॅन्सल. 4 थोडी आहेत. काला 4 आहेत का? नाही. आता यापैकी उत्तर आहे भाऊ. पण मी का म्हणतो, हे लाईन गेली आहे ना असं सरळ अशी. इथे कुठे लाईन आहे? इथे पण लाईन नाही आहे. आग्र्या सरप कॅन्सल आणि दांड्या सरप आन्सर. समजला का? बघा मी काय म्हणतोय तुम्हाला समजत आहे ना? इथे ऑप्शनला कॅन्सल करायला शिका, आपोआप तुमचं उत्तर तुमच्या समोर राहील. हे गोष्ट लक्षात घ्या. ह्याच बारीक बारीक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बडा, बाकी काय. समजलं का? ठीक आहे. आता बघा, ओ माय गॉड पंडित जी, देखो खतरनाक. पहा काला जादू वाला हो हा. हो ओय माय का चिंट टाप डमडम. पाय इकडे, पाय अय इकडे बघ, इकडे बघ. याची जे बिंदिया आहे, हे बिंदिया, हे भुरू आहे आणि हा काली बिंदिया आहे. हो कॅन्सल, पहिल्या फुरसत मध्ये कॅन्सल. आता पाय, हा मस्त असा स्माइली फेस आहे. कसा आहे? स्माइली. हाई स्माइली आहे, हाई स्माइली. हा जीभ दाखव्या फेस आहे. हा कोणता फेस आहे? चोक्या सरप जीभ दाखव्या, कॅन्सल. त्याच्यानंतर पायरे, याचाही नाक मस्त आहे, याचाही नाक मस्त आहे. हा तर कॅन्सलच झाला. याचाही एक नंबर आहे, याचाही आहे कॅन्सल झाला. हाही एक नंबर आहे. नाक तर मदत काय करत नाही आहे. टिकली याचं पण छान आहे, याची पण छान आहे, याची पण छान आहे. भाऊ हे सारखेच दिसून राहिले ना का मला तर? हाय असा हाय, तसा हाय तसा. थांबा, मला काउंट डाऊट वाटून राहिला बाळा. याच्या इथून गायब आहे ना? हा माहित आहे का? थोडसा जास्त फिकड फिकड हसते. हा पा थोडासा जास्तच है ना. कैंसल दांड्या सरप, तुमचा आंसर बड़ा. ऐसे ही हम लोग चीजों को प्रोसीड करते हैं. रीजनिंग हो गया, मैथमेटिक्स हो गया, मराठी हो गया, जिस हिसाब से देखो, क्योंकि जितना खेल खेल में हम लोग इन चीजों को समझ लेना, बच्चे कहीं ना कहीं उस चीज को अपने साथ रिलेट करते हैं और उनको पढ़ाई भी करने के लिए कहीं ना कहीं एक जबरदस्ती करने की किसी पेरेंट को जरूरत नहीं पड़ती, जहां तक मेरी सोच है ना. तो अगर ऐसे ही हिसाब से अगर सपोज आपको बच्चों को पढ़ाना है, तो फोर्थ के रिगार्डिंग हमारे बैचेस स्टार्ट हो चुके हैं 2026 के हिसाब से. तो बच्चा अगर सपोज कोई फोर्थ में होगा, फिफ्थ में जाने वाला होगा, या फिफ्थ में अभी तो जाने की टाइम बाकी है, ठीक है. जो फोर्थ वाला बच्चा खासकर 2026 के हिसाब से नवोदय की तैयारी आप करना चाहते हो, तो आप हमारे 8275397522 पे कॉल करके सारे इंफॉर्मेशन पूछ सकते हो. ऐप के थ्रू भी, ऑनलाइन प्लस ऑफलाइन, ये दोनों बैचेस के थ्रू हम लोग बच्चों को पढ़ाने की कोशिश करते हैं. इसी उम्मीद से, इसी खुशी से, और बस एक गुजारिश करना चाहूंगा जाते जाते कि हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. खुश रखिए, माफी चाहूंगा ये जरा बच्चों का. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक्स सो मच, टाटा बाय बाय.